कोल्हापूर महापालिकेच्या केएमटी विभागात रोजंदारीवर काम करणाऱ्या चालक आणि वाहकांना नोकरीत कायम करण्याच्या प्रस्तावाला शासनानं मान्यता दिली आहे। नगर विकास विभागाचे मुख्य सचिव के.एच. गोविंदराज यांची लवकरच प्रस्तावावर सही होऊन शासन निर्णय जाहीर होईल अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली। कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागातील 508 रोजंदारी कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी कायम केलं होतं। त्याचवेळी केएमटीकडील 156 कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करण्याचा प्रस्ताव दिला होता, पण काही तांत्रिक त्रुटीमुळे हा निर्णय लांबणीवर पडला होता। गेली 35 वर्ष काम करूनही नोकरीत कायम होत नसल्याची खंत केएमटी कर्मचाऱ्यांची होती, पण आमदार राजेश क्षीरसागर यांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यानं केएमटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली। त्यामुळे नगरविकास विभागाचे मुख्य सचिव के.एच. गोविंदराज यांची सही होऊन केएमटीच्या 156 कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध होईल अशी माहिती आमदार क्षीरसागर यांनी दिली। एक प्रकारे केएमटी कर्मचाऱ्यांना गुरुपौर्णिमेची भेट मिळाल्याचं क्षीरसागर यांनी सांगितलं।